नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जूनचा रिव्ह्यू आणि आजचा एपिसोड खरंच खूपच रंजक आहे। मालिका एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहोचली। ज्या मिशनसाठी तारिणी आणि केदार एकत्र आले होते ते मिशन आता लवकरच पूर्ण होणार आहे। चला तर मग बघूयात आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलंय ते। तर पहिल्याच सीनमध्ये आपण असं पाहतो की साधू सर तारिणी आणि केदार यांना भेटण्यासाठी आलेले असतात। गुलाबच्या फोटोकडे बघत ते म्हणत असतात की ज्या गुन्हेगाराला पोलीस डिपार्टमेंट गेली 25 वर्ष शोधण्याचा प्रयत्न करतंय तो गुन्हेगार आज फायनली आपल्याला सापडणार आहे। आत्तापर्यंत त्याने जे काही गुन्हे केलेत ते आपण आता त्याच्याकडून कबूल करून घेणार आहोत। आणि त्यावेळी तारिणी म्हणते की हो सर, आत्तापर्यंत या गुलाबने ज्या काही निष्पाप जीवांचा बळी घेतलाय ना त्या सगळ्यांना आज न्याय मिळणार आहे। आणि त्यानंतर साधू सर म्हणू लागतात, तारिणी आणि केदार तुम्ही दोघेजण माझे बेस्ट ऑफिसर आहात आणि तुम्ही माझ्या टीममध्ये आहात याचा मला सार्थ अभिमान आहे। गुलाबला पकडण्यासाठी तुम्ही दोघांनी आत्तापर्यंत खूप प्रयत्न केले, तुमच्यावर अनेक संकटं आली, पण त्या सगळ्या संकटांमधून तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढला आणि इथपर्यंत पोहोचलात। मिशन गृहप्रवेशसाठी तुम्हाला एकमेकांशी खोटं लग्न करावं लागलं, अनेकदा वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागलं, कैक वेळा तर तुम्हाला खऱ्या नवरा बायकोसारखं वागावंही लागलं आणि तुमच्या कुटुंबासोबत खोटं बोलावंही लागलं। पण आता लवकरच हे सगळं संपणार आहे। एकदा का आपण गुलाबला पकडलं, तो आपल्या कस्टडीत आला की मिशन गृहप्रवेश संपणार आहे आणि मग तुम्ही दोघेजण या खोट्या नात्यातूनही मुक्त होणार आहात। पण ते ऐकून तारिणी आणि केदार घाबरतात। तर हे साधू सर त्या दोघांना सांगतात की हे 48 तास आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आज गुलाबला आपण ताब्यात घेऊ आणि उद्या त्याच्याकडून त्याचे सगळे गुन्हे कबूल करून घेऊ आणि मग त्यानंतर हे मिशन पूर्ण होईल आणि मग मी तुमच्या डिवोर्सची प्रोसेस सुरू करेल आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात। पण या सगळ्या गोष्टींमुळे बिचारे तारिणी आणि केदार काळजीत पडतात। केदार मनाशी म्हणत असतो की बॉस, मला तुला गमवायचं नाहीये, मी आपलं मैत्रीचं नातं प्रेमात बदलणारच। आणि आपली तारिणीसुद्धा मनाशी हाच विचार करत असते की केदार, आता काही झालं ना तरी मी माझ्या मनातील माझं प्रेम तुला सांगणार। आणि मग ते दोघेही एकमेकांकडे पाहतात, दोघांच्याही चेहऱ्यावर वेगळीच भावना असते, वेगळाच आनंद असतो आणि मग त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघतात। त्यानंतर आपल्याला पुढच्या सीनमध्ये असं बघायला मिळतं की केदार आणि तारिणी मिशनला जाण्याची तयारी करत असतात। दोघेही जण अगदी काळजीपूर्वक एक एक गोष्ट हाताळत असतात, आपली बॅग भरत असतात आणि त्यावेळी त्या दोघांना आत्तापर्यंत त्यांनी या मिशनसाठी जे काही केलेलं असतं ते सगळं आठवत असतं। त्यानंतर केदार म्हणू लागतो की बॉस, आपला हा मिशन गृहप्रवेशचा शेवटचा दिवस आहे ना गं? आणि त्यावेळी तारिणीचे डोळे भरून येतात आणि ती केदारला म्हणते हो केदार। मग त्यानंतर ती केदारला असंही सांगते की घरातून बाहेर पडताना सावध राहा, कोणालाही आपल्यावर संशय येता कामा नये आणि त्यावर तोही हो म्हणतो। त्यानंतर तारिणी तिच्या आणि केदारच्या फोटोकडे एकटक बघत बसते। दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की युवराजही पार्टीसाठी तयार झालेला असतो। तितक्यात त्याला रेवा कॉल करते। युवराज आनंदाने विचारतो की काय करते बेबी? तर ही रेवा आवाज बदलत नाटक करत सांगते की मी पार्टीचीच तयारी करत होते, मी ना आजच्या पार्टीसाठी खरंच खूप एक्सायटेड आहे आणि आजच्या या पार्टीत मी तुला असं नाचवणार आहे की तुला उद्या स्वतःच्या पायांवर उभंच राहता आलं नाही पाहिजे। आणि हे ऐकून युवराज घाबरून विचारतो, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला? तर आपली रेवा हसतच म्हणते की अरे, मला असं म्हणायचं होतं की आजच्या पार्टीत आपण दोघेजण खूप वेळ डान्स करूयात, पार्टी एकदम मस्तपैकी एन्जॉय करूयात। आणि त्यावर युवराजही आनंदाने म्हणतो हो हो, तू काही काळजी करू नको, सगळं काही तुला हवं तसं होईल। आणि मग तो फोन ठेवून देतो। त्यावेळी रेवा मात्र तिची गन बघत गालातल्या गालात हसत असते। नंतर दुसऱ्या सीनमध्ये आपण असं पाहतो की तारिणी तिच्या आईचा फोटो पाहत असते आणि म्हणत असते की आई, ज्या दिवशी तुझा मृत्यू झाला ना त्याच दिवशी मी ठरवलं होतं, त्याच दिवशी मी शपथ घेतली होती की तुझ्या गुन्हेगारांना मी शिक्षा देणार, त्यांना सोडणार नाही। आणि आज फायनली तो दिवस आलाय। त्या गुलाबच्या समोर तुझी मुलगी तारिणी त्याचा काळ बनून उभी राहिली। आज मी त्याला पकडणार आणि त्याला त्याच्या सगळ्या कर्मांची शिक्षा देणारच। आणि त्यावेळी केदारही तिची साथ देत म्हणतो की बॉस, मी तुझ्या सोबत आहे, काळजी करू नको। दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की निशी युवीला म्हणत असते की युवी ऐक ना, आज रात्री तू प्लीज लवकर घरी येशील का? मी ना माझ्या बड्डे निमित्त एक सरप्राईज प्लॅन केला आहे। आणि त्यावेळी युवराज म्हणतो की हो हो, येईल ना मी घरी, पण हे बघ, जर का आज मी घरी आलो तर मग आपल्याला उद्याची पार्टी कॅन्सल करावी लागेल। आणि हे ऐकून ही लालची निशी म्हणते की नाही नाही,
तू ना तुझी पार्टी एन्जॉय कर, घरी यायची काही गरज नाही आहे. आपण ठरल्याप्रमाणे उद्याच पार्टी करूयात. आणि हे ऐकून युवी खुश होतो आणि हसतच तिला म्हणतो की उद्या ना आपण खूप मस्तपैकी एन्जॉय करूयात, तू काही काळजी करू नको. आणि त्यावेळी त्यांचं हे बोलणं तारिणी आणि केदारही बाहेरून ऐकत असतात. तारिणी मनाशी म्हणत असते की निशी, मला माफ कर, मला तुझ्या संसारात विष नाही कालवायचं, पण माझे हात ना कर्तव्याने बांधले गेलेत. आज मी या युवराजला त्याच्या कर्माची शिक्षा देणारच. लवकरच त्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल. फक्त मी देवी आईकडे इतकीच प्रार्थना करते की तुला हे सत्य पचवण्याची ती हिंमत देऊ. आणि मग त्यानंतर ती आणि केदार घरातून बाहेर पडतात. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की सुमी आजी खूप अस्वस्थ असते आणि हात जोडून देवघरातच बसलेली असते. त्यावेळी तारिणीचे बाबा तिला विचारतात की काय ग आई, काय झालं, आज अस्वस्थ दिसते. आणि त्यावेळी सुमी म्हणू लागते की माहीत नाही काय झालं, पण जेव्हा कालपासून तारिणीने सांगितलं आहे ना की मी आणि केदार 2 दिवसांसाठी बाहेर जाणार आहोत, तेव्हापासून मला असंच अस्वस्थ वाटते, पोरीची काळजी वाटते. आणि त्यावेळी बाबा हसतच म्हणतात की अगं, ती केदार आणि आपली रेवा आश्रमाच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत, कुठे युद्धावर नाही निघाले, ते इतकी काय काळजी करते. पण सुमी आजी म्हणते माहीत नाही रे, पण सतत असं वाटतंय की ते ना युद्धावरच चाललेत, खूप काळजी वाटते. आणि मग ती यांना असंही विचारते की मी देव पाण्यात ठेवू का. आणि त्यावेळी बाबा हसतच म्हणतात की बरं झालं आपली तारिणी पोलिसांमध्ये किंवा सैन्यामध्ये नाही आहे, नाहीतर ना आपले देव कायम पाण्यातच राहिले असते. पण सुमी आजी म्हणते की हे बघ, ही काही थट्टा करायची वेळ नाही आहे, मला खरंच पोरीची काळजी वाटते, ती किती घाबरट आहे माहिती आहे ना तुला. आता जोपर्यंत ती सुखरूप घरी परत येत नाही ना, तोपर्यंत मी देव पाण्यातच ठेवणार. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की संपूर्ण टीम बेसवर येऊन पोहोचलेली असते. रेवाने फिंगरप्रिंट्सही तयार केलेल्या असतात, तर टेक्नोने वेगवेगळे कॅमेरे. आणि मग त्यानंतर तारिणी सगळ्यांना सगळं काही व्यवस्थित आहे की नाही हे विचारते. सगळ्यांनीच त्यांना सोपवलेलं काम अतिशय उत्तमरित्या पार पाडलेलं असतं. सगळेजण मिशनसाठी तयार असतात. आणि मग त्यानंतर मिशनची पुन्हा एकदा ते उजळणी करतात. कोण काय करणार, कसं करणार हे प्रत्येकजण अगदी व्यवस्थितपणे सांगत असतो. आणि मग शेवटी तारिणी म्हणते की आजचं मिशन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आजच्या या मिशनसाठी कोणी कसं लढावं ते मी सांगणार नाही, तर तुम्ही मला ते दाखवून देणार आहात. आणि मग त्यानंतर ती टीममधील सगळ्यांना मोटिवेट करते, त्यांना सांगते की हे मिशन फक्त माझ्यासाठी किंवा आपल्या टीमसाठी महत्त्वाचं नाही आहे, तर आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज आपण आपल्या देशातील सगळ्यात मोठ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी निघालो आहे. जर आज आपलं हे मिशन यशस्वीरित्या पूर्ण झालं ना, तर आपला देश एका खूप मोठ्या संकटामधून मुक्त होईल. आणि त्यावर टीमही हो म्हणते. आणि मग तारिणी प्रत्येकाला पुन्हा एकदा त्यांची कामं, त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे समजावून सांगते. त्या सगळ्यांना तिने चांगलंच मोटिवेट केलेलं असतं आणि सगळेजण मिशनसाठी तयारही झालेले असतात. तारिणीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की आधी आपण लढायचं देशासाठी, आपल्या कर्तव्यासाठी, आणि मग जर थोडासा जीव शिल्लक राहिला ना तर स्वतःसाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे दुसरा कोणताही बॅकअप नाही आहे, आपल्यालाच एकमेकांचा सपोर्ट व्हायचा आहे, एकमेकांना वाचवायचं आहे. आणि त्यावर टीमही हो म्हणते. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की या युवराजने त्याच्या गाडीत डिकीमध्ये ते जे ड्रग्स असतात ते व्यवस्थितपणे लपवून ठेवलेले असतात. आणि मग त्यानंतर टीम तारिणीसुद्धा त्यांच्या मिशनसाठी त्यांच्या वेशात येते. सगळेच जण अगदी मस्त तयार झालेले असतात. आणि मग फायनली रेवा बाहेर पडते. युवराजची गाडी आल्यानंतर ती सगळ्यांना अलर्ट करते. सगळेच जण आपापली पोझिशन घेतात. रेवा आणि युवराज यांच्या गाडीला सगळ्यात आधी आपला कत्री, टेक्नो आणि फातिमा फॉलो करणार असतात. आणि त्यांना फॉलो करणार असते तारिणी, केदार आणि कमांडर. ठरल्याप्रमाणे सगळं काही अगदी व्यवस्थितपणे सुरू असतं. रेवा युवराजला जाऊन भेटते आणि तिला पाहून युवी तर खूपच खुश होतो. रेवा त्याला असं दाखवत असते की ती आजच्या पार्टीसाठी खूपच एक्सायटेड आहे आणि तिची ते एक्साइटमेंट पाहून युवीही खुश होतो. त्यानंतर रेवा त्याला हेही विचारते की मला सांग, तू तो माल नेमका ठेवलाय तरी कुठे, मी खरंच खूप एक्सायटेड आहे तो बघायला. आणि त्यावेळी युवराज हसतच सांगतो की तो ना मी डिकीत एकदम सुखरूप ठेवलाय, काही काळजी करू नको. आणि ते ऐकून रेवाही खुश होते, गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहू लागते. आणि मग त्यानंतर दोघेजण पुढे जाण्यासाठी निघतात. त्यांच्या पाठोपाठ कत्री, टेक्नो आणि फातिमा. आणि मग त्या तिघांच्या पाठोपाठ तारिणी, केदार आणि कमांडर. परंतु काही अंतरावर गेल्यानंतर युवराज आणि रेवा
पोलिसांच्या नाकाबंदीत अडकतात आणि त्यामुळे ते दोघेही थोडेसे काळजीत पडतात. रेवाला समजतच नाही की इथे अचानक ही अशी नाकाबंदी का लावली गेली आहे. तर युवराज इतका घाबरलेला असतो की त्याला दरदरून घाम फुटतो. त्याला हे समजलेलं असतं की जर आत्ता आपण इथे अडकलो ना तर आपण मेलोच. आणि मग त्यानंतर ही रेवा लगेच ती गोष्ट तारिणीपर्यंत पोहोचवते आणि त्यामुळे टीम तारिणीसुद्धा काळजीत पडते. युवराजला जर आत्ता नाकाबंदीत पकडलं गेलं तर आपलं मिशन अर्धवट राहील अशी त्यांना भीती वाटत असते. तारिणी रेवाला सांगते की रेवा काही कर पण युवराजला तेथून सुखरूप बाहेर काढ. आणि त्यावर तीही हो म्हणते आणि त्याचसोबत त्या पॅनिक झालेल्या युवराजला शांत करण्याचाही प्रयत्न करते. पण तितक्यात त्या युवराजला येतो गुलाबचा कॉल आणि म्हणून तो फोनवर बोलण्यासाठी गाडीतून खाली उतरतो. तर इकडे तारिणी रेवाला काही सूचना देत असते. तिला सांगत असते की आत्ता आम्ही तुझ्या मदतीसाठी तिथे नाही येऊ शकत कारण आम्ही आलो तर गडबड होईल. तुला एकटीलाच काहीतरी करावं लागेल. त्यावर ही मुलगी हो म्हणते. आणि मग त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की युवराज त्या नाकाबंदीबद्दल गुलाबला सांगतो. तर गुलाब चिडून म्हणतो की जर आज तू अडकला ना तर कायमचा संपला म्हणून समज. तुझ्या त्या आट नावाचा वापर कर आणि तेथून पटकन बाहेर पड. परंतु युवराजला समजतच नसतं की हे सगळं करायचं तरी कसं. पण त्याचवेळी दुसरीकडे रेवाला मात्र एक कल्पना सुचते आणि ती मुलगी कोणताही विचार न करता पटकन गाडीतून खाली उतरते. त्यानंतर आपण असं पाहतो की तो जो इन्स्पेक्टर असतो तो युवराजची गाडी चेक करण्यासाठी येतो. युवराज त्याला सांगू लागतो की अहो मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही का. युवराज खांडेकर आहे मी. आमचं M&M नावाचं चॅनल आहे. प्लीज माझी गाडी तुम्ही काही चेक करू नका. मला सोडा. मला खूप अर्जन्सी आहे. पण तो इन्स्पेक्टर हसतच म्हणतो की साहेब हे ना प्रत्येकजण असंच बोलतो. तुम्ही ना उगाच जास्त बडबड करू नका. फक्त गाडीची डिकी उघडा. आम्हाला चेकिंग करू द्या. आणि म्हणून हा युवराज नाईलाजाने डिकी उघडतो. पण त्यावेळी त्याला अगदी दरदरून घाम फुटलेला असतो. आणि त्याचवेळी दुसरीकडे आपली टीम तारिणीसुद्धा काळजीत असते. पहिल्यांदा ते देवाकडे प्रार्थना करत असतात की हा गुन्हेगार नाकाबंदीमधून सुटू दे. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की पोलीस युवराजच्या गाडीची अगदी कसून चौकशी करतात. सगळं काही व्यवस्थितपणे शोधतात परंतु त्यांना त्या गाडीत काहीच सापडत नाही. आणि जेव्हा हे युवराजला समजतं तेव्हा तर तो खूपच घाबरतो. त्याला समजत नाही की ती रेवा म्हणजे जेनी माल घेऊन नेमकी गेली तरी कुठे. आणि मग त्यानंतर आपण असं पाहतो की युवराज पटकन गाडीत जाऊन बसतो आणि त्या नाकाबंदीतून बाहेर पडतो. पण त्याला खूप भीती वाटत असते आणि असंही वाटत असतं की नक्की जेनी हा सगळा माल घेऊन गायब झाली असणार. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की युवराजची गाडी मूव्ह झाल्यामुळे टीम तारिणी आनंदात असते. तर गुलाबलासुद्धा हे समजलेलं असतं आणि तो हसतच युवराजला विचारत असतो की काय रे सगळा माल सुखरूप आहे ना. पण युवराजला काय उत्तर द्यावं तेच सुचत नाही. आणि त्याचवेळी तिथे येते रेवा. रेवाने सगळा माल व्यवस्थितपणे परत आणलेला असतो. त्यामुळे युवराजला आश्चर्य वाटतं आणि मग ती त्याला सांगते की अरे जेव्हा तू फोनवर बोलण्यासाठी गाडीतून खाली उतरला होतास ना तेव्हा मीही खाली उतरले. माल माझ्या पर्समध्ये टाकला आणि पोलिसांच्या नकळत तेथून बाहेर आले. आणि हे सगळं काही ऐकून युवी तर तिच्यावर खूपच खुश होतो. तिचं भरभरून कौतुक करतो. त्याचसोबत तिची माफीही मागतो. तर रेवा म्हणते की युवी माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी तुला कधीच नाही फसवणार. तुझ्यासाठी मी वाटेल ते करू शकते हे तर काहीच नाही. आणि हे ऐकून हा युवराज तर खूपच खुश होतो. तर दुसरीकडे आपल्या टीम तारिणीला सुद्धा रेवाचं खूप जास्त कौतुक वाटत असतं. रेवाने ज्या प्रकारे बहादुरी दाखवलेली असते परिस्थिती शांतपणे हँडल केलेली असते त्यामुळे सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटत असतं. तर मित्रांनो आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.